आज आपण एका अशा राक्षसाची गोष्ट ऐकणार आहोत ज्याला वाटलं होतं की त्याने मृत्यूवरच विजय मिळवला आहे. एक असा राजा ज्याच्या अहंकाराने त्रैलोक्यालाही हादरा दिला. ही गोष्ट आहे हिरण्यकश्यपूची आणि त्याचाच मुलगा भक्त प्रल्हाद याची. फार पूर्वीची गोष्ट आहे. हिरण्यकश्यपू नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस राजा होता. त्याला अमर व्हायचं होतं, त्रैलोक्याचा स्वामी बनायचं होतं. यासाठी त्याने भगवान ब्रह्मांची कठोर तपश्चर्या केली. त्याची तपश्चर्या इतकी उग्र होती की स्वतः ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्याला वरदान मागायला सांगितलं. हिरण्यकश्यपू खूप हुशार होता. त्याने असं वरदान मागितलं ज्यामुळे त्याला मरण येणंच अशक्य व्हावं. तो म्हणाला, हे प्रभू, मला असा वर द्या की माझा मृत्यू दिवसा किंवा रात्री होऊ नये, घरात किंवा घराबाहेर होऊ नये, कोणत्याही मनुष्याकडून किंवा पशुकडून होऊ नये, कोणत्याही शस्त्राने किंवा अस्त्राने होऊ नये. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटलं. आता काय, हिरण्यकश्यपूला वाटलं की तो अजिंक्य झाला आहे, अमर झाला आहे. या वरदानाच्या गर्वाने तो उन्मत्त झाला. त्याने स्वतःलाच देव घोषित केलं आणि आपल्या राज्यात फक्त त्याचीच पूजा केली जावी असा हुकूम सोडला. देवांचं नाव घेण्यावरही त्याने बंदी घातली. पण म्हणतात ना, नियतीचा खेळ कुणालाच कळत नाही. याच हिरण्यकश्यपूच्या घरी प्रल्हाद नावाच्या मुलाचा जन्म झाला. प्रल्हाद लहानपणापासूनच भगवान विष्णूचा, नारायणाचा परमभक्त होता. त्याच्या ओठांवर नेहमी नारायण नारायण हाच जप असायचा. वडिलांच्या क्रूरतेचा आणि अहंकाराचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. जेव्हा हिरण्यकश्यपूला कळलं की त्याचा स्वतःचा मुलगाच त्याचा शत्रू विष्णूची भक्ती करतोय, तेव्हा त्याचा संताप अनावर झाला. त्याने प्रल्हादला खूप समजावलं, धमकावलं, पण प्रल्हाद आपल्या भक्तीपासून जराही ढळला नाही. तो शांतपणे म्हणायचा, पिताश्री, या सृष्टीचा निर्माता आणि पालनकर्ता फक्त एकच आहे, तो म्हणजे नारायण. तुम्ही त्यांचीच भक्ती करा. मुलाच्या तोंडून हे ऐकून हिरण्यकश्यपू आणखीनच चिडला. त्याने प्रल्हादला मारून टाकण्याचा निश्चय केला. त्याने आपल्या सैनिकांना आज्ञा दिली की प्रल्हादला उंच पर्वतावरून खाली फेकून द्या. पण नारायणाच्या कृपेने प्रल्हादला साधं खर्चटलं सुद्धा नाही. मग हिरण्यकश्यपूने त्याला विषारी सापांनी भरलेल्या खोलीत बंद केलं, पण ते साप प्रल्हादसाठी फुलांच्या माळा बनले. त्याने प्रल्हादला विष पाजण्याचा प्रयत्न केला, पण ते विष अमृतासारखं झालं. हत्तीच्या पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न केला, पण हत्तीने त्याला सोंडेने उचलून घेतलं. प्रत्येक वेळी, प्रत्येक संकटात भगवान विष्णूने आपल्या भक्ताचं रक्षण केलं. हिरण्यकश्यपूचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरत होते. तो हैराण झाला होता की या मुलाला मारायचं तरी कसं. तेव्हा त्याला आठवण झाली त्याच्या बहिणीची, होलिकेची. होलिकेला अग्निदेवाकडून एक वरदान मिळालं होतं की अग्नी तिला जाळू शकणार नाही. काही कथांनुसार तिच्याकडे एक अशी विशेष शाल होती जी तिला आगीपासून वाचवत असे. हिरण्यकश्यपूने होलिकेला बोलावून घेतलं आणि एक क्रूर योजना आखली. त्याने एक मोठी चिता रचायला सांगितली. योजनेनुसार होलिका प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन त्या धगधगत्या चितेवर बसणार होती. तिला वरदान असल्यामुळे ती वाचणार होती आणि प्रल्हाद जळून राख होणार होता. ठरल्याप्रमाणे होलिका प्रल्हादला घेऊन चितेवर बसली. प्रल्हाद जराही घाबरला नाही. त्याचे डोळे मिटलेले होते आणि तो फक्त नारायण नारायण या नामाचा जप करत होता. आणि मग एक चमत्कार घडला. अचानक जोराचा वारा सुटला. होलिकेचं वरदान उलटलं. ज्या अग्नीपासून तिला अभय मिळालं होतं त्याच अग्नीने तिला जाळायला सुरुवात केली. ती आगीत भस्म झाली, जळून राख झाली. पण प्रल्हाद, ज्याच्या ओठांवर देवाचं नाव होतं, तो त्या आगीतून सुखरूप बाहेर आला. त्याच्या भक्तीने त्याला वाचवलं होतं. वाईटावर चांगल्याचा, अहंकारावर भक्तीचा विजय झाला होता. तेव्हापासून याच घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी होळीच्या आधी होलिका दहन करण्याची प्रथा सुरू झाली. ही प्रथा आपल्याला आठवण करून देते की कितीही मोठं संकट असो, कितीही मोठी आसुरी शक्ती असो, देवावरील श्रद्धा आणि भक्ती नेहमीच विजयी होते.